मुंबईकरांसह राज्यामधील जनतेला ठाकरे बंधूंची एकत्रित डरकाळी ऐकायला मिळणार आहे। ठाकरे बंधूंच्या सभांना येत्या 5 जानेवारीपासून सुरुवात होईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा येत्या 5 जानेवारीपासून सुरू होणार आहेत। मुंबई महापालिकेमध्ये आपली सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र येऊन मुंबई राखण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यामुळे मुंबईमधील राजकीय वातावरण डळून निघणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह इतर महापालिका क्षेत्रात सुद्धा होणार आहेत। तर ठाकरे बंधू ही लवकरच प्रचाराला सुरुवात करणार आहेत आणि ठाकरे बंधूंची प्रचार रणनीती नेमकी कशी आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका 5 तारखेपासून दोघांच्या संयुक्त सभा होती। मुंबईमध्ये दोघांच्या एकत्रित 3 सभा आयोजित करण्यात आल्यात। पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्कमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची सभा होईल। कल्याण डोंबिवलीमध्ये 2 सभा घेणार आहेत। भाषावादानं वातावरण तापलेल्या मीरा भाईंदरमध्ये 1 सभा होईल। नाशिकला दोघांची एकत्रित सभा होणार आहे। दरम्यान ठाकरे बंधू एकत्रित सभा घेण्यासोबतच संयुक्त वचननामा देखील जाहीर करणार आहेत आणि ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये नेमके काय मुद्दे असू शकतात हे जाणून घेऊया। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यामध्ये काय असणार तर दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पब्लिक स्कूलची संख्या वाढवणार, गोराईमधील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारला जाईल, मुंबईकरांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणार, समुद्रात सांडपाणी जाऊ नये यासाठी एसटीपी प्रकल्प पूर्ण करणार, प्रदूषण कमी करण्याचं आश्वासन देण्याची शक्यता आहे, मुंबईमधील हरित पट्टे कायम ठेवण्याबाबत आग्रही राहणार, खड्डेमुक्त मुंबईची घोषणा करण्याची शक्यता आहे, पादचाऱ्यांसाठी योग्य फुटपाथ बनवण्याचं आश्वासन दिलं जाईल। आणि या बातमीसह तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।